हॅलो, नमस्ते. तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत पेठेमध्ये. तर आज आपण इकडे वाणाच्या काय काय आयडियाज आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत. सो लेट्स गो. सगळ्यात आधी मी आले या शॉपमध्ये. याचं नाव आहे श्री नॉवेल्टीज. तुम्ही मॅपवर टाकल्यावर अगदी सहज तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. हे अगदी छोटंसं शॉप आहे, पण यांचं कलेक्शन खूपच भन्नाट आहे. तर हो चालेल. हो ऐका ना, तुम्हाला क्वांटिटी मध्ये संक्रांतीसाठी पाहिजे ना, जरा वेगळे ऐक, जरा नवीन मी जे आलेत पॅटर्न ते पण दाखव. हो दाखवा. बरं, येथे प्रीतीताईंनी मला या नथ दाखवल्यात. त्यांच्याकडे बऱ्याच प्रकारच्या नथ अवेलेबल आहेत. नथ या जाणार तुम्हाला 300 रुपयाचं बॉक्स 12 पीस. 300 रुपये डझन. हो म्हणजे अगदी 25 रुपयाला एक पीस पडेल आपल्याला. ही अशी मिरी पिनही आपण देऊ शकतो. याची कशी आहे प्राइस? काय? या की 480 रुपये. तन्मय मला ते ब्रोच दे. 480 रुपये डझननी आपल्याला मिळतील. म्हणजे एक साडी पिन आपल्याला 40 रुपयाला पडेल. थोड्या कमी रेटची साडी पिन घ्यायची असेल तर ही 30 रुपयाला आहे. आपण असे ब्रोचेसही घेऊ शकतो. याची किंमत आहे 30 रुपये. हे हेअर ब्रोच आपल्याला 25 रुपये पर पीस मिळेल. तसेच हे 30 रुपये पर पीस आहे. यांच्याकडे बऱ्याच प्रकारचे हे ब्रोचेस आहेत, आपण बघू शकतो. ज्वेलरी खूप आली ना, मग बजेटचं पण असतं. नुसतं नथ ऑर्डर करायचं म्हणजे तरी सांगा नाही. यांच्याकडे खूप छान कलेक्शन आहे. 450चं बॉक्स 12 पीस. आणखी हेअर ॲसेसरीज मध्ये द्यायचं म्हटलं तर अशा हेअर क्लिप्सही आपण वाण म्हणून देऊ शकतो. या रेड आणि मोती हेअर क्लिप्स आपल्याला 480 पर डझन मिळतील, म्हणजे 40 रुपये पर पीस. आणि या गोल्डन आणि सिल्वर हेअर क्लिप्स आपल्याला 37 रुपीज पर पीस मिळतील. हे काढून दाखवा, त्यांना कळणार नाही काय पॅटर्न आहे तो. काढतात निशा मॅडम लगेच दाखवते. किती सांगितले? 450 रुपये डझन. काय हे 480 रुपये डझन साडेतीनशे. अच्छा. या एक रोजच्या वापरातली गोष्ट म्हणजे साडी पिन. ही एक छानशी वस्तू आहे वाण देण्यासाठी. आणि या ताईंकडे एकदम हटके कलेक्शन आहे साडी पिन्सचं. हे आपल्याला 40 रुपये पर पीसची आहे. यामध्ये बरेचशा व्हरायटी आहे. आपल्याला काही कमी रेंजच्या साडी पिनही त्यांच्याकडे आहेत. तुमच्या शॉपचा ॲड्रेस सांगता का? थोडं समजेल. श्री नॉवेल्टीज रविवार पेठ. 480 रुपये डझन या सगळ्या. 40 रुपयाला पॅकेट आहे. हा 480 रुपये डझन. हा 720 रुपये डझन. आणि हे कसे? सेम 720 रुपये डझन. त्यानंतर ही अशी देवांची माळा, ही वाण म्हणून द्यायला खूप अशी छान आयडिया आहे आणि सगळ्यांना युजफुल अशी आहे. ही माळा 40 रुपयाला आहे. जी साधी माळा आहे ती 20ला आहे आणि सगळ्यात छोटी माळ्यांच्याकडे 10 रुपयालाही अवेलेबल आहे. त्यानंतर मार्केटमध्ये बऱ्याच अशा प्रकारचे असे हळदी कुंकूही आलेले आहेत. 50 रुपये डझन. हे 10 रुपये 7 रुपयाला 50 जातं म्हणजे 50. आणि हे पण काही वेगळं आहे का? हळदी कुंकू. हा बेटा, हे कसे आहेत? हे 12 दे 120 रुपये 100 पर्यंत देतो आपण. अच्छा, छान. या काकांचा हा स्टॉल द्वारकादास श्यामकुमार शॉपच्या अगदी क्रॉस मध्ये आहे.
या काकांच्या स्टॉलच्या समोरच एक ताईंचा हा पर्सचा स्टॉल होता. अच्छा, ही 50 रुपये डझनला मिळेल. 50 रुपयाला आहे. आणि हे कसे आहेत बटवे? 80 ला एक, 40 ला एक. हा, 40. आणि ह्या कशात? 240 रुपये डझन. 240. आणि या? हे पण 240. अच्छा. आणि हे कसे आहेत? 480 डझन. आता हळदी कुंकू म्हटलं म्हणजे करंडे आलेच पाहिजे. तर बाजारामध्ये खूप छान छान अशा प्रकारचे करंडे आलेले आहेत. 60 रुपयाला. नाही, आणि डझनाला कसे? हे डझनाला कसे मिळतील? आणि हे 240. 40 वाले तुम्हाला क्वांटिटी जास्त असेल तर 25 रुपये. अच्छा. 300 एवढं जाईल. आणि हे छोटे पाट कसे आहेत? 750 रुपये डझन. 750 पर डझन. आणि हे 300 डझन. करते ते देव ठेवायला. ठीक आहे. आणि बॅग झिप पण आहे त्याला. 120 रुपये डझन. आणि हे किती सांगितलं? 280 आहे. जास्त घेतलं तर कमी होतील. अच्छा, किती लावाल? म्हणजे 20 जर घेतले तर कसे लावाल? 20 बॉक्स. नाही, सॉरी, 20 पीस. म्हणजे 2 डझन घेतले तर 2 डझन घेऊ. हा, 2 डझन ना. 260 लावतो. 260. आणि हे कसे आहेत? हो, हे 250 रुपये डझन आहे. 2 डझन घेतलं तर 220 लावतो. 220. हा. 250 आणि हे 280 रुपये डझन आहे. 280 रुपये डझन. 250 लावतो. आणि ते छोटे चौरं? हे का? हा, हे 260 रुपये दाखवा डझन. मला. 260 रुपये डझन. हा. तो पण सेम सिल्वर? सिल्वर पण येईल त्या साईज मध्ये. हा. आणि हे काय अगरबत्ती आहे? बॉक्स. हे कसं? हे 280 आहे. 280 रुपये डझन. अगरबत्ती स्टँड. छान आहे. हे काय आहे? करंडा. हे आपलं छोटस एकदम. हा, हे कसं आहे? हे आणि 150 रुपये डझन आहे. अच्छा, आणि त्याच्यात मोठं पाय तर ते आहे. हे ती मोठी साईज आहे. घ्या आपण. हे कसं आहे? हे 200 रुपये डझन. तुमचं पण रोज असतं का इकडे शॉप? रोज असतं आपण. त्यानंतर ही अशी 50 रुपयाची पर्स ही कोणाला हळदी कुंकवाला वाण द्यायला शोभेल अशी वस्तू आहे. 600 रुपये डझन. और ये साड़ी कवर भैया? त्यानंतर अशी आयडिया म्हणजे हे साडी कवर. हे 200 रुपये पर डझनचे आहेत. त्यानंतर आपण हे गिफ्ट बॅगही गिफ्ट करू शकतो. यांची प्राइस 15, 20, 25 अशी आहे अकॉर्डिंग टू देअर साईज. त्यानंतर मार्केटमध्ये अशा नवीन बॉटल्सही आल्या आहेत. या अगदी 50 रुपयाला एक अशी बॉटल आहे. आतून काचची आहे आणि बाहेरून तिला प्लास्टिक कव्हर आहे. 240 रुपये. शेवट तुम्हाला 210 रुपयाला बसेल. घेऊन जा. आणि ती वाटी ती दाखवा ना. इकडलं ते सगळे 600च्या वरचे. इकडलं सगळे 600च्या. यातला आवडतं का? ही प्लेट? ही प्लेट बसेल 240. 240 रुपये डझन. काय करता? बघायचं. दीपक ग्लास के बाजू में बैठे ये अंकल. या काकांच्या स्टॉलवर अशा स्टीलच्या काही वाट्या आणि डिशांचा सेट होता. तर या वाट्या आपल्याला 180 पर डझन, 250 पर डझन म्हणजे 15 रुपये पर पीस, कोणते 20, 25, 30 त्याच्या साईजनुसार अवेलेबल आहे. तर सी स्टीलची वस्तू दीपक ग्लासच्या रांगेमध्ये आपल्याला हे पुना ट्रेडर्स जवळ हे काका बसतात. काका, ही लोणच्याची बॉटल कितीला आहे? किती पाहिजे तुम्हाला? डझन. 300 रुपये डझन. 300 रुपये डझन. आणि हे ट्रे? 300 रुपये डझन.
नाश्त्याची पेड आहे ती पण चांगली 300 रुपये डझन. आणि या पण 300च आहे का? हा, ह्याचं 300 रुपये डझन. अच्छा, सगळंच 300. वरती झाकणे सगळ्यांना. अच्छा. असे काचाचे जार्सही कोणाला हळदी कुंकू वाण देण्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यात ही छोटीशी क्यूट लोणच्याची बॉटल अगदी 25 रुपयाला आहे. तसेच ही बरणी सुद्धा 25 रुपयाला आहे. आणि हे साईडचे जे जार आहेत ते अगदी 20 रुपयाला आपल्याला पडणार आहेत. तर हेही एक छान असं ऑप्शन आहे. जर आपलं बजेट खूपच कमी असेल तर अगदी 10 रुपयात आपण असं झारा, भात्या, सराटा, चमचा अशा काही वस्तू गिफ्ट करू शकतो. किंवा अगदी छोटासा स्टीलचा डबा आहे या काकांकडे, तोही छान वस्तू आहे. तुम्हाला यापैकी कोणती गोष्ट वाण म्हणून आवडली हे मला कमेंट करून नक्की कळवा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.